स्पोर्ट हिरोजमध्ये तुमचं स्वागत आहे। स्टार फलंदाज विराट कोहली निवृत्तीबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही। या दोन्ही दिग्गजांच्या भविष्याबद्दल चाहते चिंतित आहेत आणि आता कोहलीने त्यांच्या एका विधानाने त्यांची चिंता आणखीन वाढवली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही टीम इंडियाच्या काही वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबद्दल प्रश्न कायम आहेत। कर्णधार रोहित शर्माने सध्या तरी ते नाकारले आहे, पण स्टार फलंदाज विराट कोहलीने याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही। या दोन्ही दिग्गजांच्या भविष्याबद्दल चाहते चिंतित आहेत आणि आता कोहलीने त्यांच्या एका विधानाने त्यांची चिंता आणखीन वाढवली आहे। IPLच्या 18व्या हंगामासाठी विराट कोहलीने शनिवारी 15 मार्च रोजी त्याच्या फ्रँचायझी बंगलोरमध्ये सामील झाला। या दरम्यान कोहलीने फ्रँचायझीच्या एका कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली। यावेळी त्याच्या अलीकडील फॉर्मबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 200हून अधिक धावा करणारा विराट त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अपयशी ठरला होता। त्याच्या बॅटमधून फक्त एक शतक निघाले होते, तर त्यात या देशात त्याचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिला आहे। कोहलीने फ्रँचायझीच्या कार्यक्रमात बोलताना निवृत्तीचे संकेत दिले आहे। या संपूर्ण दौऱ्यात कोहली ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर वारंवार बाद होत राहिला, ज्यामुळे केवळ चाहतेच नव्हे तर तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले। अशा परिस्थितीत जेव्हा कोहलीला त्या दौऱ्यात फलंदाजीबद्दल संघर्षाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा माजी भारतीय कर्णधार म्हणाला, मी कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणार नाही, म्हणून भूतकाळात जे काही घडले त्यावर मी समाधानी आहे। टीम इंडियाचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा 2027 अखेरीस होणार आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील या अपयशानंतर कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। IPL नंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड होईल का? जर निवड झाली तर तो या मालिकेनंतर निवृत्त होईल का? हे प्रश्न माध्यमे, तज्ज्ञ आणि चाहते सतत विचारत असतात आणि त्यांच्यावर चर्चा करत असतात। पण कोहलीच्या या विधानामुळे चाहत्यांना एक नवीन तणाव मिळाला आहे की कोहली अचानक निवृत्तीची घोषणा करू शकतो। भारताचा इंग्लंड विरुद्ध दौरा हा जूनमध्ये रंगणार आहे। इंग्लंड विरुद्ध भारत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे।